आज याचं कामच तमाम करून टाकलं. सकाळपासून मी याच्याच नादी लागली होती. सगळं सोडलं आणि परत एकदा बांधलं. आज एकटीने स्वतः बांधलंय सगळं. अन्नाची मदत घेतली नाही, घरी कोणच नव्हतं. माझी दुपार सगळी मी ह्याच्यातच घालवली. पण आता पाऊस आल्यावर मला इतकं समाधान वाटलं ना, ह्याच्यातून एक थेंबसुद्धा पाण्याचा गळत नाही. म्हणजे आमच्याकडं आमच्या भाषेत सांगायचं झालं तर एक टाकसुद्धा गळा नाही. सगळं पॅक झालं आहे एकदम. इतकं छान बांधण्यात आलं आहे ते. आणि मस्त पाऊस झाला बरं का. 4 वाजल्यापासून पाऊस चालू होता. आणि पाऊस यायच्या आधी नशीब मी पटापट गायांना म्हणजे सकाळीच मी पोटभर वैरण करून घेतली होती. आता निवांत बसली पावसाला बघत. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. इतका आनंद झालाय, पावसासुद्धा पेरतो व्हा म्हणून वरडायला लागलाय. तर पाऊस झाला परत आज, काल पण पाऊस झाला होता आणि आज परत एकदा पाऊस झाला. इतका छान पाऊस झालाय ना, मस्त पाऊस झाला बघा. वाटा व्हायला लागल्या होत्या, बंद झाला. म्हणजे टिपका बारीक होता, आजपर्यंत चांगली वल गेली असून आणि जमिनीवर पाणी साठायला लागलं आणि पाऊस बंद झाला. कालचा तर मस्त झाला होता पाऊस. आणि अजून पण ढग आहेत बाजूला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान गोष्ट अशी की लाईट आहे आमची. असं पाऊस बाहेर पडत असला आणि लाईट असली ना की मला आनंदच वाटतो, भारी वाटतं. पण सकाळपासून आहे ना, हां, मी तुम्हाला हे दाखवत होती की मी हे आज पक्क करून टाकलं बघा. पूर्ण टिपका सुद्धा गळत नाही आणि पाणी पण साठत नाही कागदावर. एकदम असा स्लूप करून दिला. सपोर्टला बांबू लावले. त्या दिवशी एका दादाने सांगितलं होतं सपोर्टला अजून त्याला लाकूड लावा. तर ती आडवी तुकडं जोडलेलं होतं अण्णांनी, ती मी काढून टाकलं आणि एकच तेवढी काठी ठेवली. ती येळूची काठी, चांगली काठी ती, म्हणजे भिजायला नको इथं तिथं पडून, म्हणून ती तशीच राहून दिली. म्हणलं राहू दे, जाऊ दे. आणि एवढा छान स्लूप केलाय असा, पाणी एक टिपका सुद्धा राही नाही आणि गळत तर कसलंच नाही चुलीवर. एवढं मस्त झालं. आता चुलीपासलं काय केलं तर शेंगा फोडून टरपाली इथं ठेवली होती. कोंबड्यांनी सगळी उकरली. तिकडं पाऊस चालू झाला आणि इकडं कोंबड्या सगळ्या आल्या चुलीजवळ आणि सगळं उकरून गेल्यात इथं. चुलीपासलं उद्या सारवून काढते छान. आता सारवलं असतं पण आता लगेच सुकणार नाही आणि स्वयंपाकाला वाढणार पण नाही, काय नाही. उगाच आपदा होणार माझी, सारवत बसान हेन. आणि ती ह्याच्या नादी मी लागली ना तर माझी सगळी कामं तशीच राहिली. लाईट गेली बरं का, लाईट गेली. मी ह्याच्या नादी लागली आणि हां, असं झालं की मला अण्णा म्हणले काय, 1:30 वाजता अण्णा गेलते रानात की मी मोटर चालू करतो बरं का राणी. आणि रानात गेले तर आज जरा औषध घेतलेलं होतं अण्णांनी. गेले तर तिकडे बसलेत नादी लागत कशाच्या पण. मगाशी मोटर चालू केली, मगाशी लाईट आल्यावर माझी एवढी आपदा. ती लाईट आल्यावर नाही, मोटर चालू झाल्यावर. पाऊस आणि मोटर चालू झालेली सोबतच, सगळं अंग भिजलं माझं. एवढी वल्ली झाली होती मी, मला असं बाहेर बसू वाटत नव्हतं. पण थोडा वेळ बसली. एक जाऊबाई आली होती, पोरं घेऊन गप्पा मारत बसली होती. मग बसली तिच्याबरोबर थोडा वेळ. पण पांघरून घेऊन बसावं वाटत होतं, एवढी थंडी वाजत होती मला. सगळं अंग माझं वल्लं. मोटर पाणी भरायचं वेगळंच, मुरघास झाकायला जायचं वेगळंच, बैरण आणून ठेवायची वेगळं, सगळी घाई संगच. आणि वरनं पाऊस. म्हणलं कमाल झाली. अण्णांवर आल्यावर एवढं चिडावं वाटलं होतं, लय चिडावं वाटलं होतं. पण मग अण्णांचं माझं झाली असती कुरकुर. कारण अण्णांनी थोडं औषध घेतलेलं होतं. मग आपणच म्हणलं गप्प बसावं थोडं. मग गप्प बसली. लय राग आला होता पण गप्प बसली. आणि वरनं मला म्हणतात की मी किती भिजलोला का मोटर चालू केल्यावर. मी म्हणलं मग बसायचं होतं पावसाची वाट बघत. तर अजून पावसाची वाट बघत बसलेत. म्हणलं कधी गेलता तुम्ही, एवढ्या उशिरा मोटर चालू केली. तर अजून एक दीर कुठला तरी मोटर चालू करत होता, त्यांची मोटर चालू झाली नाही म्हणून तिकडं आपदायला गेलते. म्हणतात आम्ही त्याची मोटर चालू होईना, इकडं मेगा चालू ठेवला आणि मी विसरून गेलो. लाईट जाये करत होती आणि मेगा चालू करून ठेवला. आणि हां, मोटर चालू केली, बंद बी करणार. कवरची कवर पाणी वाहते सगळ्या अंगणात पाणी. मी खाली सोडून दिलं पाणी, म्हणलं जाईन तिकडं, जाईन आता मळ्यात पाणी. आणि मोटर चालू करून दिली, म्हणजे मेगा चालू केला त्यांनी, गेले त्या दिराची मोटर चालू करू लागायला. आणि पाणी लाईट आल्यावर मोटर चालू झाली. तिकडून इकडं येणार आरामात लंगत आलं घरी पाणी. किती कुठपर्यंत लोंडा गेला, एवढा राग आलता. आपण लय कंट्रोल केला. आणि इतकं छान पक्ष्यांचे आवाज बिवाज येत आहेत ना, काय माहिती, इतकं भारी वाटतं ना. सगळीकडं हिरवळच वाटते पाऊस येऊन गेला की. म्हणजे सगळीकडं असं वाटतं झाडं फुलं पानं सगळी काय हसतायत नुसती जोरात. एवढं छान वाटतं. तर माझी इथं झाड आहेत ना, मला ही झाडं पण कटिंग करायची. इथं किती झुडूप झाले ह्याचं मोगऱ्याचं, ह्यांची मला कटिंग करायची. मला दुपारीच माझ्या मनात आलं तर कटिंग करावी. पण ती काय, मी पाण्याची वाट बघत बसली आणि त्या गोंधळात मी कटिंगच केली नाही झाडांची.
आता मोटर चालू करतील, मग मोटर चालू करतील. अक्षरशः त्या पायपापाशीच बसली होती तिथंच. तर चला आता चहा बनवून पिते. मस्त पाऊस पडून गेला. चहा मगाशीच बनवायचा होता मला, पण शेळीची धार काढायला लागल आणि टिपका चालू होता, पाऊस चालू होता. म्हणलं भिजत भिजत कुठं तिकडे शेडमध्ये जावं. इथून तिथपर्यंत भिजायचं पण जीवावर आलं होतं, इथून शेडपर्यंत. आणि असं पावसाने बघा कुठपर्यंत वटा ओला झालाय. खाटाच्या इकडं सगळं ओलं झालंय खाटापर्यंत. आनंद बिचारा घरात नेऊन टाकला. म्हणलं भिजला तर संध्याकाळी झोपायची पिढा, म्हणून बिचारा घरात नेऊन टाकला. आणि इथं बसलो होतो आम्ही गप्पा मारत दोघेजणी. आणि हां, इथून तिथपर्यंत जायचं माझ्या जीवावर आलं, तर मला नको वाटत होतं. म्हणून मग मी दूध नाही म्हणून आळस केला. सकाळचं दूध होतं तर चौधरी साहेबांनी खाल्लं होतं दूध राहिलेलं. मग अशी मणिपुरती थोडीशी धार काढली, ती बाया आणि धार देत नाही, ते वेगळं अजून टेन्शन. तिला लय आपदावं लागतं मला धार काढायसाठी. तर चला आता पहिली धार काढून आणते, चहा बनवून पिते मस्तपैकी. मुरघासाचे डबे भरून ठेवायचे शेडमध्ये आणून, म्हणजे संध्याकाळी धार काढलं की आपल्या शेडमध्ये गुरं घालायला. आणि सकाळीच आज मी एवढी वैरण केलेली, गुरांना टाच झाल्या होत्या गाया. सकाळी 11 वाजेपर्यंत गुरं खातच होती. सकाळी 8:30 वाजल्यापासून जी मी वैरण टाकायला चालू केली होती, डबेचे डबे भरून मुरघास टाकत होती गायांना. का तर संध्याकाळी 4 वाजता पाऊस येतोय आणि परत गायांना खायला मिळत नाही. मग 5 वाजता 6 वाजता पाऊस उघडला तर उघडला, खायला मिळलं असं होतं. म्हणून मी सकाळीच एवढी वैरण करून टाकलेली, गुरांना टाच झाल्या होत्या गाया. दुपारी अक्षरशः कणत होत्या बसल्या बसल्या, एवढ्या गायांना मी वैरण टाकली होती. तर आणि तेच झालं, 4 वाजता जी पाऊस चालू झाला ना, 3:30 पावणे 4च्या दरम्यान पाऊस चालू झाला होता. ते आता किती वाजलेत, आता 5 वाजून 10 मिनटं झालीत आता. आणि तोपर्यंत पाऊस चालू होता. मग आता काय करते, गाय इकडं आणून बांधते. वैरण आणून ठेवली, म्हणजे कडब्याची पेंड्या आणून ठेवल्या 2-3, त्या कापून टाकते पटांगणात. इकडं झाडाखाली कसं पाणी टिपी टिपी पडत राहणार आणि वैरण वल्ली झाल्यावर खायला येणार नाही त्यांना. जरा पटांगणात इकडं बांधल्या ना अशा, त्या ड्रम मांडले तिथं ड्रमांच्या जागेवर, तर खाता येईल त्यांना, वैरण भरणार नाही जास्त. तर चला पहिलं बाबा आधी चहा करून पिते आणि नंतर एक म्हणते चहा राहू दे राणे, आधी गुरांना वैरण कर, पाऊस आला तर त्यांचं खायचं राहून जाईल. आणि एक म्हणते बाई तू गार झाली ले, थंडी वाजती ले, पावसात जाऊ वाटायचं नाही, चहा करून पी. पण नाही, मी आधी वैरणच करते, जाऊ दे. चहाचं काय माझं, परत पाऊस आला तर घरात बसून चहा करून पिन, पण गायांचं खायचं राहून जाईल ना. तसं गायांना बी आज सकाळी लई वैरण केली होती. पण असं म्हणून चालतं का की एकाच टायमाला पोटभर जेवली मग दुसऱ्या टायमाला जेवायचं नाही, असं आपल्याला तरी चालेल का? म्हणून चला वैरणच करून घेते. इकडं पटांगणात घेते गाया आणि वैरण करून घेते, म्हणजे पावसाच्या आधी खाऊन होईल त्यांचं.
झाली गुरांची वैरण करून. काहीतरी घोळ माझ्याकडनं होणार असतं एवढं नक्की बरं का. हे नेहमीच ठरलेलं आहे, काही का होईना थोडासा का होईना घोळ व्हायचाच असतो माझ्याकडून. बारलीचा टप उघडा होता तो ड्रम बारलीचा, एवढी बारली त्याच्यात आणि पाणी गेलं ना त्याच्यात. मी पाणी काढले आता, त्यातनं गोळा पडलाय खाली. म्हणलं थोडं खाऊ दे कोंबड्यांना, मग काय करणार. नितळून काढलं, ड्रम पलटी केला म्हणजे थोडासा वाकडा केला आणि त्यातनं पाणी नितळून काढलं. पण नशीब भरला नाही सगळा ड्रम. त्याच्यावर टप होता पण तो वाकडा झाला होता आणि मी लक्षच दिलं नाही. हा टप आहे ना बरोबर बसतो त्याच्यावर, पण हे बघा छान बसतो बरोबर. पण तो बसताना असा बसला होता टप, असा हा असा बसलेला टप. आणि गेलो ना पाणी त्याच्यात. काहीतरी थोडंसं का होईना घोळ. सगळं काम परफेक्ट झाल्यावर कसं कसं व्हायचं. सगळंच काम परफेक्ट केलं तर. आणि मी जेव्हापासून मी गायानं वैरण करते तेव्हापासून ही दोघं चंगूमंगू आहेत ना आमची. मोबाईल हलतोय असा. हे दोघं जण आहेत ना, लाली आणि लाल्या, ह्यांना वाटतंय आम्हाला पण हिने टाकावं वैरण आणून. कधीपासून त्यांचा कालवा चालू, वरडतायत. आता काय करावं सुचना झाले मला. गिरीगोलावर पाणी साठलं असन. गिरीगोल झाले गुडघ्या एवढं हाय मळ्यातलं गिरीगोल. तिथलं कापून आणून टाकावं वाटते मुठभर. सकाळी पण आणून टाकलं होतं त्यांना मुठभर, आणि आता पण जाऊन टाकावं वाटते आणून. वरडतायत ना, त्यांना वैरण केली. ह्यांना काय चिपड फोडायला येणार आहेत का, पण तरी पण वरडतायत. लाले काय झालं लालू, का ग बाई लालू, काय खायचं तुला, वैरण खायची होय लाल्या. ए गुन्या, तो लाली आणि ही लाली. लय जण विचारतात, कुणी पण आल्यावर विचारतं जुळी झाले ते का काय म्हणून. तर जुळी नाही झाली, दोन वेगळ्या गायांची दोन आहेत. वैरण केली की अंगावर किडेच तरतरतात. दोन गायांची दोन आहेत वेगळ्या. आणि शेळ्यांना याला टाकलं होतं सकाळी आणून भुईमुगाचं. आता काय टाकावं, परत एकदा वेलच टाकते भुईमुगाचं आणून. मुरगास बी टाकल्यावर शेळ्या खातात, पण बघूया आता. मुरगासांचे टप भरून आणून ठेवते इकडं आणि नंतर चहा पाणी करते. भांडी पडलेत माझी घासायची आणि झाडून झुडून काढायचे. तर 6 वाजले असतील आता. घेते आधी मुरघास आणून घेते. पावसात परत पाऊस चालू झाल्यावर मुरघास काढायला बी यायचा नाही का आणि आणून ठेवायला बी यायचं नाही. आता आणून ठेवला म्हणजे संध्याकाळी आपलं बिनगोर चौधरी साहेब आले ना की धारा काढल्या की इथं शेडमध्ये आणून बांधतील. तेच बांधतात गुरं. मी काय बाबा परत संध्याकाळी गुरांच्या वैरणीच्या ह्याला हात लावत नाही. संध्याकाळी परत स्वयंपाक वगैरे करायचा असतो, कुठं त्यांच्याच मागं पुढं करत बसावं. मग चौधरी साहेब आल्यावर शेडमध्ये गुरं फक्त लय पाऊस चालू असला ना की मग मी तिकडून सोडून द्यायचं, त्यांनी इकडं बांधायचं. गुरं सोडले की पळतच येतात. नाही तर मग काय करायचं की मी इथं बांधायचं आणि त्यांनी सोडून द्यायचं, असं असतं. तर ते मुरघासाचे टप भरून ठेवलेले असल्यावर गाया खातील तरी ना, मग त्यांना आपदत बसावं लागणार नाही. मग आता सोडते आणून, ते टाकते आणून. शेळ्या सोडल्यात सुनबाईने आता. ह्या टायमाला शेळ्या सोडल्या तर त्यांनी सगळं गवतावर पालाबिला पाणी झालंय ना, कसं खावावं त्यांनी. आता चारल घेतलं इथंच कडला. नाही दिसायची फ्रंट कॅमेऱ्याने, बॅक कॅमेऱ्याने झूम करता येतं, फ्रंटने नाही झूम करायला येत. चालली शेळ्या घेऊन. माझी कशी वरडायला लागलेत त्यांच्या शेळ्या बघून. ह्या टायमाला कुठं मॅडम, आता त्यांनी किती खावावं ग. आणि पाणी पण साठलं असेल की ग झाडावर. इथंच चारणार आहे. पाणी येत असेल इकडून तिकडून बसार. असली शेरडत जातले हाटकुरी असते अजून. दामच्यांना काय आणून टाकू कळा ना की. यायलाच टाकावं. सकाळी बी यायलाच टाकलं होतं. सकाळी जरा गिरीवर आणून टाकलं असतं तर झालं तरी असतं. हा शिवाज काय म्हणतो, तुला बोलते मी, तुला बोलत होती, तुला नाही बोलली बाब्या.
म्हणलं ना सांडलेली वारली वाया जात नाही, कोंबड्या खातील चट. कोंबडी खायला लागली. आताशी एक आली, अजून बाकीच्या येतील. तिकडे बघा वासराच्या पाठीमागं कशा तुटून पडल्यात किडामुंगी खायला. काय बघताय चोरून चोरून? आ चोरून चोरून काय बघताय? बघा बर का, चोरून बघायचं नाही बर का, माग पडतं मग. आ नंदबाई माझी तिकडून बघते मला. कार्टीने आमच्या ह्याला काय केलं काय माहिती, ही फिरणच झाले. हा आता शिकवायला लागलं बाबा, मी किती वेळ झाला आबत्ती ह्याला. हे असं असं होतच नव्हतं. आणि मी इकडंच फिरवती, हा स्क्रू फिरवती, हा स्क्रू फिरवती, इकडचा स्क्रू फिरवती, ह्याच्यातलं फिरवती, किती वेळ झालं फिरवती फिरवती, निघतच नव्हतं ते. आता समजलं मला इथं इथं टाईट करायचं आहे ते. हे बघा हे असं होतं. हा आडवा व्हिडिओ काढायचा असल्या बरं का असं. आणि आपल्याला इथं खालचं दाखवायचं असं समोरचं, तर हे असं करायचं. मला हे बघता क्षणी एवढं आवडलं होतं ना हे ट्रायपॉड. मी इथं लूज केले आता हे, म्हणजे मी फिरवत बसली ना कुठं कुठं काय काय टाईट केलं तिने बघावं म्हणून. हे बघा हे असं तिथपर्यंत रोटेट होऊन जातं हे असं. आणि इथं टाईट करायचं. पण मला हे माहीत नव्हतं. मला असं वाटायचं मी ना ह्याच्यात काय पण खडाबिडा सपोर्टला लावायची, मला हे माहीत नव्हतं. तर शिकले. काहीतरी घोळ झाल्याशिवाय पण माणूस शिकत नाही बरं का. मी आता गायांची वैरण बिरण केली आणि मी म्हणलं ह्याचं एकदा बघतेच हिने कसं कुठून पॅक केलं ते मला कळनाच. काल मी तिला विचारलं, संध्याला काय केलं ग तू, हे फिरत नाही. तर मला म्हणले अगं मम्मी मी ते टाईट केले. इथपर्यंत जाते असं. हे बघा इकडं इथपर्यंत रोटेट होते असं. आणि हा अजून एक ह्याचं सांगते. हे जे आहे ना, हे जे आहे ना, हे असं पण बसवता येतं. हे बघा असं. म्हणजे उभे व्हिडिओ काढायचे असतील शॉर्ट व्हिडिओसाठी आणि लॉंग व्हिडिओसाठी हे असं बसवायचं. म्हणजे आडवा फोन लागतोय ह्याच्यात, आणि असं पाठीमागून बसवलं की उभा फोन लागतोय. छान आहे बरं का हे. कुणाला घ्यायचं असेल, कोणी नवीन ब्लॉगर असतील ना, तरी नक्की घ्या. मी ऑनलाईनच मागवलेलं आहे हे. मी आता माझ्याकडे लिंक आहे का नाही ती बघेल आणि इथं टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक टाकून देईन जर भेटली मला तर. माझ्याकडे मी ऑनलाईन मागवलेलं हे, मला माहीत नाही आहे की नाही. हे बघा हे उंच पण होते असं एवढं. ए बाबा जा ना. आणि मला तर वाटलं होतं पाऊस येईल, अजून पाऊस आला तर राहील सगळं वैरण बिरण आणायचं. आणि छान ऊन पडले, पिवळं चुटूक ऊन पडले, सगळीकडे पिवळं चुटूक दिसते. इकडं आभाळ आहे बरं का सगळीकडं. हे बघा डोक्यावर तर कसलं आभाळ आहे इथं. आणि इकडं ऊन आहे. एवढीसा सूर्यप्रकाश पडतोय त्यांना, लय छान वाटते. तर चला मंडळी, मुरगास काय आणला नाही अजून. गप्पा मारत बसली. सुनबाई आली होती तर शेळ्या राखायला, तिच्याबरोबर बसली गप्पा मारत. आणि आता आणून ठेवते मुरगास. ती पण म्हणते मला चहा प्यायचा होता, पण मी शेळ्या सोडल्या, म्हणलं थोडा वेळ शेळ्यांना चारावं. आणि मी पण चहा बनवायचा सोडून मी गुरांची वैरण करून घेतली. आपलं मागं ठेवायला लागते, आधी यांचं करायला लागते, जबाबदारी असते ना ह्यांची. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. शेळ्यांना काहीतरी आणून टाकते आणि नंतर चहा बनवून पिते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. झलक दाखवू काय, कशा बघतात माझ्याकडे, हसतायत मला लांबून. नको पण नाही आवडत तर कशाला दाखवायचं. बाय.